हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे 8 मार्च, महिला दिन. महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना सगळ्यांनाच महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, 8 मार्च आला की सगळ्या पूर्ण जगाला महिला दिन आठवतो. फक्त ही आठवतो हे मी असं म्हणते, देखावपणा आहे हा, फक्त फालतूपणा. महिलांना सन्मान देण्यासाठी हा एक दिवस ठेवलेला आहे. फक्त एक दिवस महिलांना सन्मान ठेवायचा आणि महिलांना चांगलं वागवायचं, महिलांचा सत्कार करायचा, महिला दिन साजरी करायचं, हा दिखावा पण आहे. तर मित्रांनो, ह्याच्यापेक्षा तुम्ही प्रत्येक महिलाला आधार द्या. ज्या महिलाला गरज आहे त्यांना, ज्या महिलांना संरक्षणाची गरज आहे त्या महिलांसाठी संरक्षणची सोय करा. त्या महिलांना स्वतः म्हणजे स्वतःचं काय तर करायचं आहे, त्या महिलांना त्याच्या पायावर उभा राहायचं आहे, त्याला सपोर्ट करा. फक्त एक दिवस तू माझी दीदी, माझी काकू, मामी, मावशी असं नाते करून त्यांना सन्मान करू नका. आजचा दिवस फक्त महिला दिन म्हणून साजरा करणं, संपूर्ण वर्षातले 365 दिवस जर तुम्ही सन्मान केला तर कुठलीच मुलगी, कुठली स्त्रीचा जी ही अवस्था आहे का नाही, ती होणार नाही. कधीच कुठली स्त्रीचा अपमान होत असेल तर ती रोखण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मी तुमचा खूप वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिटं. व्हिडिओ शेवटपर्यंत करा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, काय आहे, आज महिला दिन आहे. तर मित्रांनो, सरकार काय करतं, महिलांना लाडकी बहीण योजना देतं, लाडकी लेक लाडकी सौभाग्य, अशा अनेक योजनातून लेकींना लाखो रुपये देतं. त्याच्यापेक्षा मुलींच्या संरक्षणासाठी प्रत्येक अंगणवाडीपासून ते प्रत्येक 10वीपर्यंतच्या शाळेपर्यंत फक्त एक शिक्षक, कराटे क्लास म्हणून फक्त एक शिक्षक द्या. कराटे शिकवणारा, त्या मुलींना स्वावलंबून बनवणारा, त्या मुली स्वतःचं रक्षण स्वतः करतील यासाठी फक्त एक शिक्षक. बाकी फक्त तिच्या रक्षणासाठी, तिच्या पायावर ती स्वतःहून अवलंबून राहण्यासाठी, तिला रात्री कुठेही फिरताना भीती नाही वाटणार यासाठी एक शिक्षक. फक्त कराटे क्लास, प्रत्येक एका शाळेत जरी एक शिक्षक जर कराटे कोचिंग क्लास घेणारा शिक्षक असला, तुम्ही महिन्याला त्याला फक्त 20,000 पगार देऊन प्रत्येकीला लाख लाख रुपये वाटण्यापेक्षा महिन्याला फक्त 20 ते 30,000 पगार देऊन एक शिक्षक जरी ठेवला का नाही, ती मुलगी कराटे क्लास शिकून स्वतःच्या रात्री कुठल्याही ठिकाणी ती एकटी जायला घाबरणार नाही, स्वतःचं रक्षण स्वतः करेल. असे जी छोट्या छोट्या मुलीवर जे अत्याचार होत आहेत, हे अत्याचार थांबले पाहिजे. अत्याचार होऊ नये यासाठी सरकारने ही योजना राबवावी. फक्त माझी अशी अपेक्षा आहे, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. प्रत्येक शाळेत, प्रत्येक ठिकाणी मुली रात्री अंधारात बाहेर पडताना घाबरणार नाही, ते स्वतः अवलंबून स्वतःचं रक्षण स्वतः करतील कधीच. आणि त्यांच्या आईवडिलांनाही काळजी पडणार नाही की मुलगी आज बाहेर गेलेली आहे, अंधारात बाहेर गेलेली आहे, ती येताना तिच्यावर अत्याचार झेलून नाही येणार, तर त्याचं संरक्षण स्वतः करेल, स्वतःचं रक्षण स्वतः करेल याची तिला भान असेल आणि त्याच्यापासून फक्त ती काळजी घेणार नाहीत. मला फक्त ही विनंती करायची होती. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ही व्हिडिओ, आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ह्या तक्रार नोंदवा की आमच्या मुलीच्या रक्षणासाठी एक शिक्षक असा पाहिजे, नेमायला पाहिजे, अशी विनंती करा.